आहे पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळलंय। अगदी मुंबईत होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एक होर्डिंग कोसळलेलं आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशीतला हा प्रकार आहे। मुंबईच्या घाटकोपरमधील होर्डिंगची दुर्घटना ताजी असतानाच तिकडे पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे। होर्डिंग कोसळून 4 दुचाकी आणि एका टेम्पोचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। सूरज कसबे आपल्या सोबत जोडले गेलेले आपले पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी। सूरज, काय अधिक माहिती आहे या होर्डिंग संदर्भात? विनोद सर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सायंकाळी 4:30च्या दरम्यान जोरदार पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये सोसाट्याच्या वाऱ्या दरम्यान हे पिंपरी चिंचवड शहरातील जो मोशी चौक आहे मध्यवर्ती भागातील त्या परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेले हे महाकाय होर्डिंग वाहनांवरती कोसळले। दिलासादायक बाबमध्ये या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली। प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस या ठिकाणी जमा झाले आहेत व या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आली नाही की हे होर्डिंग जे आहे ते अधिकृत होते की अनधिकृत। प्रशासन या संदर्भात माहिती देण्यास नकार देत आहे। विनोद सर, सूरज, मुंबईतली घटना झाल्यानंतर बहुतांश शहरांमध्ये होर्डिंगचा आढावा घेतला गेला, ऑडिट केलं गेलं। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेकडून काही तशा स्वरूपाची हालचाल झाली होती का? काही कार्यवाही सुरू झाली होती का? पिंपरी चिंचवड शहरातील जे आकाशचिन्ह परवानाचे जे एक आयुक्त चंद्रकांत इंदरकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता विनोद सर। त्या दरम्यान त्यांनी आम्हाला असं सांगितले की सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व होर्डिंगचे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वीच हे जे होर्डिंग आहे मोशीतील ते या दुर्घटनेमध्ये कोसळलं आहे। धन्यवाद सूरज, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधल्या मोशी या भागातलं हे होर्डिंग कोसळलेलं आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे। खरं तर मुंबईतल्या दुर्घटनेनंतर सगळ्या शहरांमधल्या महापालिका अलर्ट झालेल्या आहेत। होर्डिंग्सविषयी अनेक महापालिकांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे, नोटिसेस बजवायला सुरुवात केलेली आहे। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये तशा स्वरूपाची काही कारवाई झाली का याबाबतची माहिती उपलब्ध नाही। मात्र पिंपरी चिंचवडमधली ही दृश्य आपण पाहतोय।